आज आपण बघतोय परफेक्ट पालक पनीरची रेसिपी. घरात करणार असाल तरीही बेस्टच आहे आणि जर बिझनेससाठी सुद्धा एखादी छान भाजी, पंजाबी भाजी हे ऑप्शन छान आहे. सुंदर होती, परफेक्ट रेसिपी आहे. तर काय करूया, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण एक 5 ते 6 काजू घेतलेत. इथं काजू कणी बिझनेस असेल तर काजू कणी घ्या. 1 चमचा मगजबी, 1 चमचा तीळ, पांढरे तीळ. सगळ्यात पहिल्यांदा पाणी उकळत ठेवायचं आहे. उकळलं पाणी की ह्याच्यामध्ये हे तिन्ही घालायचं आहे आणि चांगलं 5-7 मिनटं हे उकळून घ्यायचं आहे. हे करणं खूप गरजेचं आहे. आता काय करायचं आहे, 7-8 मिनटं मी छान शिजवलं आणि आता त्यातलं सगळं पाणी काढते आहे आणि लगेच आता ते मिक्सरमध्ये आपण काढून ठेवूया. पूर्ण गार झालं की फिरवायचं आहे. त्याच्या आधी मी 1 पेंडी पालकची घेतली होती, स्वच्छ निवडली आहे. 10 ते 15 मिनटं पाण्यात बुडवून ठेवली होती आणि मग निथळत ठेवली. आता हे पूर्ण गार झाल्यावर मिक्सरवरनं फाईन पेस्ट काढणार आहोत. परत आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यात मी थोडीशी साखर घातलेली आहे. आता काय करायचं आहे, पालक सगळा याच्यात घालायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजवायची गरज नाही आहे. आपल्याला पालकची प्युरी करायची आहे. थोडी साखर घाला म्हणजे पालक आहे त्याचा रंग तसाच सुंदर हिरवागार राहतो. बघा आता पुढं किती सुंदर, काही घातलेलं नाही, थोडीशी साखर घातली आहे. सुंदर होतो. 3-4 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे पालक. 3 ते 4 मिनटानं आपण गाळण्यावर ठेवून द्यायचं आहे म्हणजे मिक्सरवरनं काढताना बरं पडतं आपल्याला. छान शिजला आहे आणि हिरवागार तसाच राहिलेला आहे. आपण 1 पेंडीपासनंची सगळी आपण हे घेतो आहे, प्रोसिजर बघतो आहे. एक 5-7 मिनटं निथळत ठेवला आहे, सगळं पाणी त्यातलं जाईल. तोपर्यंत मी काय केलं, काजू, मगजबी आणि तीळ ह्याची पेस्ट, फाईन पेस्ट करायची आहे. ही खूप गरजेची आहे. आता आपण मगाशी काय केलं, आता मी काय करणार, हे काढून ठेवते आणि ह्याच्यातच आपण पालक प्युरी करून घेऊया. ह्याच्यात तुम्हाला इथं हवं असेल तर मिरची तुम्ही घालू शकता. तुम्हाला जास्त तिखट हवं असेल, खूप स्पायसी आवडत असेल तर याच्यात 1-2 ते 3 मिरच्या घाला आणि पेस्ट करा ह्याची. आता काय करायचं आहे, एका कढईत थोडंसं तेल आणि थोडं बटर घालायचं आहे. बटर आणि तेल हे दोन्ही निम्म घाला. बटरनं एक छान टेस्ट येते भाजीला. आता इथं काय केलं, बारीक चिरलेला एक लहान 2 मीडियम साईजचे कांदे होते ते मी घातलेत. आता काय झालं इथं, कृपाच्या भाजीच्या ह्याच्यात राहिलेला मी कांदा किंवा तिच्या ह्याच्यातला मी घेतला म्हणून कोथिंबीर त्यात मिक्स झाली आहे. पण तुम्ही जेव्हा भाजी करणार तेव्हा कोथिंबीर अजिबात इथं घालू नका. माझ्याकडं तोच कांदा होता ऑप्शनला म्हणून मी तो वापरला. आता इथं मी 3 ते 4 मिरच्या बारीक चिरून घातल्या आहेत. तुम्हाला अजून तिखट हवा असेल तर मगाशी 2-3 घाला आणि इथं 2-3 घाला, दोन्हीकडं मिरच्या घाला. आता आमच्यात थोडं कमी तिखट खातात म्हणून मी फक्त कांद्यात घातली आहे. पाव चमचा आलं पेस्ट, पाव चमचा लसूण पेस्ट. दोन्हीही कांदा एक 7-8 मिनटं भाजून झाल्यावर मग आलं पेस्ट, लसूण पेस्ट घाला. एक 5-6 मिनटानं मिरची घाला आणि पुढच्या 3-4 मिनटानंतर आलं लसूण पेस्ट घाला. छान परतून घ्या 3-4 मिनटं हे. आता सगळं 3 ते 4 मिनटं छान परतून झालं की यामध्ये एक मीडियम साईजचा टॉमॅटो घाला. लहान टॉमॅटो घाला, खूप मोठा टॉमॅटो घालू नका, मीडियम साईजचा घाला. कुठलाही पदार्थ थोडा जास्त झाला त्या रेसिपीला तर चव बदलते. आता इथं थोडंसं मीठ घातलं आहे मी, म्हणजे काय होईल, आपल्या टॉमॅटोला पाणी सुटेल, छान टॉमॅटो पटकन शिजेल. एक 5-7 मिनटं परत बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त ग्रेव्ही हवी असेल तर जास्त टॉमॅटो आणि कांदा घाला. आपली प्युरी पण आहे त्यामुळं मी इथं तेवढंच घेतलं आहे. आता ह्या सगळ्या रेसिपीला मी 100 ग्रॅम पनीर घेतलं आहे. त्यातलं पाऊण पनीरचे मी तुकडे केलेत आणि थोडंसं पनीर मी किसून घेतलं आहे की वर आपल्याला छान डेकोरेशन करायसाठी. आता यामध्ये एक 7-8 काजू इथं मी घेतलेत
हे सगळं आता बाजूला ठेवू आणि पहिला आपण प्युरी बघू. आता झाकून 2-3 वाफा आणा ह्याच्यात. आता कोथिंबीर आधी घातली म्हणून थोडं मध्ये मध्ये काळं दिसतंय, म्हणून मी परत सांगते की माझ्याकडनं झालं. पण तुम्ही कांदा घालताना अजिबात त्यात कोथिंबीर घालू नका, नुसता कांदा घाला. आता यामध्ये आपण जी पालकची प्युरी केली ती याच्यात घालायची आहे. आता ह्याला तिखटाला फक्त मिरची असती, म्हणून मी तुम्हाला परत सांगते मिरची, कारण आपण इथं तिखट वापरणार नाही आहे कुठलंच. मिरचीचा तिखटपणा सगळ्या याच्यात घेतलेला आहे आपण. त्यामुळं आपण काय करायचं आहे, मिरची याच्यात व्यवस्थित घालायची आहे. आता तिकडं आपली प्युरी मस्त परततोय तोपर्यंत आपण एक छोटासा पॅन घेतला आहे, त्यात थोडं तेल घातलेलं आहे. पहिल्यांदा मी काय करते आहे, काजू त्याच्यात थोडेसे तळून घेते आहे. थोडेसे काजू आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ना थोडेसे बेदाणे घातले ना तरी भाजी छान लागते. मध्येच बेदाणाला गोडसर असं ना, ते पण थोडेसे भाजून घ्या, खूप छान लागते. आता त्याच्यातच मी थोडंसं सगळं पनीर घालते आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि मी इथं गरम मसाला थोडासा घालते आहे आणि सगळं छान मस्त ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊया त्या तेलात. पनीर ताजं छान पाहिजे, मस्त मऊ लुसलुशीत पनीर असेल तर मज्जा येते खायला. आता इथं काय होतं आहे, काजू आहेत त्याच्यावर पण मी थोडंसं मीठ आणि जरासा गरम मसाला घातला आहे, ते पण आपण मिक्स करून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बदामही त्याच्यात घालू शकता. आपले मस्त पनीर झालेलं आहे. नुसतं पनीर त्यात टाकलं पालकच्या ग्रेव्हीत त्याला चव येत नाही, पण थोडंसं असं जर भाजलं, थोडंसं त्याच्यात गरम मसाला किंवा थोडीशी कसुरी मेथी घातली, तिखट घातलं तरी चालेल. आता आपण एक 5 मिनटं प्युरी भाजली त्याच्यात आणि काय केलं आहे, जो आपण काजू आणि मगजची आपण प्युरी केली ती याच्यात घातलेली आहे आणि ह्यानं आपल्याला थिकनेस येणार आहे आणि टेस्ट पण खूप सुंदर येणार आहे. त्यामुळं मी म्हणते की माझी रेसिपी ही वेगळी आहे आणि खूप सुंदर होती. अजून खूप सुंदर तुम्हाला अगदी रिच हवी असेल तर पुढं तुम्ही खवा घातला तरी चालेल. सगळी भाजी शेवट म्हणजे ग्रेव्ही आपली भाजून होईल तेव्हा. पण खूप हेवी घरात खायला आपल्यालाही नको वाटतं. आणि जर तुम्हाला आता ग्रेव्हीची थिकनेस घट्ट पातळ कसा आहे त्यानुसार त्यात गरम पाणी घाला, गार पाणी अजिबात घालू नका. हे असं शिजत ठेवलेलं आहे आपण. आणि आता आपली मस्त 5-7 मिनटं ग्रेव्ही शिजली गेली आहे, छान मस्त झाली आहे. आणि जेव्हा तुम्ही जेवायला घेणार किंवा खाणार तेव्हाच त्याच्यात पनीर मिक्स करायचं आहे. आता यामध्ये थोडासा मी गरम मसाला घातला आहे. तुम्हाला इथं हवा असेल तर तुम्ही थोडी कसुरी मेथी घालू शकता. माझ्याकडे आत्ता नव्हती, पण थोडी कसुरी मेथी घाला किंवा किचन किंग मसालासुद्धा घातला तरी छान लागेल. एक 5 मिनटं मस्त आपली ग्रेव्ही झाली आहे आणि आता खायच्या वेळेला आपण पनीर, काजू, जर तुम्ही बदाम तळले असतील तर बदाम, बेदाणे हे सगळं इथं आत्ता आपण घालून घ्यायचं आहे आणि आपण सर्व करायचं आहे. चवीला खूप सुंदर होती. या स्टेजला तुम्ही खवा घातला तर अजून रिच तुमची भाजी होणार आहे. सुंदर भाजी झाली आहे. निम्मं पनीर ठेवले मी, निम्मं वर आपण घालणार आहोत. आता यावर आपण डेकोरेशनसाठी पनीर किसलेलं घालणार आहोत. तुम्हाला आता इथं वर तुम्ही क्रीम नक्की घाला. बिझनेस करणार असाल तर वर इथं साय फेटून घाला, घरी खाणार असाल तर. आणि जर बिझनेस असेल, बिझनेससाठी करताय तर बाहेरनं विकत क्रीम आणा आणि क्रीम नक्की घाला, त्यानं टेस्ट. आणि जर विकत म्हणजे तुम्हाला बिझनेससाठी करायची आहे तर तिथं खवासुद्धा थोडासा घाला, त्यानं अतिशय सुंदर भाजी होणार आहे. आणि कमर्शियल पूर्ण करणार असाल तर थोडा अजिनोमोटो घाला. मला स्वतःला आवडत नाही अजिनोमोटो घातलेला, त्यामुळे मी कधीच घालत नाही. पण कमर्शियलदृष्ट्या असेल तर अगदी चिमूटभर अजिनोमोटो घातला तरी चालेल. वर डेकोरेशन केलेलं आहे. वर आता काजू अजून असतील तर काजू वरनं घाला आणि तुमची पालक पनीर तयार आहे. सुंदर होती, करून बघा. रेसिपी आवडली, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. करून बघितली, खरंच आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा की आपली पालक पनीरची रेसिपी कशी झालेली आहे. नक्की ट्राय करा. हे सगळं आपण एका पालकच्या पेंडीत केलं आहे 4 ते 5 लोकांसाठी. परत भेटू.